खाटूश्याम महाराजांची भक्ती कशी करायची आणि घरी त्यांची पूजा आणि आरती कशी करायची। जर तुम्हाला ही योग्य पद्धत माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जय श्रीश्याम। तुमच्यासाठी खाटूश्याम महाराजांची भक्ती, पूजा आणि आरती कशी करायची हे सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने देतो। खाटूश्याम महाराजांची भक्ती कशी करायची। दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने पूजा करा। जय श्रीश्याम हा मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणा। श्याम बाबाचे भजन ऐका किंवा म्हणा। मनापासून प्रार्थना करा, तेच सर्वात महत्त्वाचे आहे। गुरुवार आणि एकादशीला विशेष पूजा करावी। पूजा कशी करायची। आवश्यक सामग्री: खाटूश्याम महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, फुलं विशेषतः गुलाब हे घ्या तुम्ही, अगरबत्ती, दिवा, प्रसाद, खीर, मिठाई, तुळशी पान। पूजा करण्याची पद्धत: सर्वप्रथम दिवा आणि अगरबत्ती लावा। श्यामबाबांना फुलं अर्पण करा, प्रसाद अर्पण करा, जय श्रीश्याम मंत्र जपा, मनोकामना मनात सांगून प्रार्थना करा। आरती कशी करायची। पूजा झाल्यावर आरती करावी। दिवा घेऊन श्यामबाबासमोर फिरवावा, घंटा वाजवत आरती म्हणावी। खाटूश्याम महाराज आरती। आरती श्री श्याम की कीजे मन लगाकर, दुख दरिद्र सब दूर करे श्याम नाम पाकर। तुम्ही पूर्ण आरती यूट्यूबवर ऐकून म्हणू शकता। महत्त्वाच्या गोष्टी: श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे। कोणतीही पूजा मनापासून केली तरच फळ मिळते। खोटेपणा किंवा दिखावा टाळा। मनापासून जय श्रीश्याम म्हणा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। मित्रांनो, खाटूश्याम महाराजांची भक्ती मनापासून केली तरच त्यांचा खरा लाभ मिळतो। फक्त श्रद्धा ठेवा आणि मनापासून जय श्रीश्याम म्हणा, तुमच्या जीवनातील अडचणी नक्की दूर होतील। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।